अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ घटवलेला आहे. टॅरिफ 25% थेट 18% आणलं गेलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील फोनवरील संवादानंतर हा निर्णय घेतला गेलाय. भारत रशियाकडून तेल खरेदी आता करणार नाही अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. भारताला व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करावं लागणार आहे. तर ट्रम्प यांची नेमकी एक्सपोस्ट काय आहे ते आपण पाहूयात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. मोदी माझ्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक आहेत आणि त्यांच्या देशाचे एक शक्तिशाली नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासह अनेक विषयांवर चर्चा केली आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमत झाले. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मैत्री आणि सन्मानाच्या कारणानं आणि त्यांच्या विनंतीवरून तात्काळ प्रभावानं अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावरती सहमती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट. यानुसार अमेरिका पारस्परिक टॅरिफ 25% 18% कमी करेल. तर यावरतीच मोदींनी देखील पोस्ट केलेली आहे. माझे प्रिय मित्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद साधून खूप आनंद झाला. मेड इन इंडिया उत्पादनांवरती आता 18% इतकं कमी शुल्क आकारलं जाणार आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. महत्त्वपूर्ण घोषणेसाठी भारतातील 1.4 अब्ज लोकांच्या वतीनं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनापासून आभार. जगातील 2 मोठ्या अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रे जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा त्याचा थेट लाभ आपल्या नागरिकांना होतो आणि परस्पर हिताच्या सहकार्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध होतात. जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्ण पाठिंबा देतो अशी एक्सपोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आपली भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी त्यांच्यासोबत अधिक जवळून काम करण्याची मला उत्सुकता आहे. शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्याला याचं सविस्तर विश्लेषण सांगतील. शिवाजी, अमेरिकेनं आता भारतावरचा टॅरिफ 25% 18% आलाय आणि तेल खरेदीचा जो विषय आहे तो आता व्हेनेझुएला आणि अमेरिकेकडून भारत तेल खरेदी करणार, याचे काय पडसाद उमटतील? खरं तर याबाबत हे तशी स्पष्टता नाहीये, कारण ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केलेली आहे, त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडियावरती देखील पोस्ट केलेला आहे. तर या सगळ्यामध्ये काही गोष्टींची स्पष्टता येणं अपेक्षित आहे. सुरुवातीला भारतावरती अमेरिकेने 25% टॅरिफ लावला होता. त्यानंतर आपण रशियाकडनं तेल खरेदी करतो म्हणून 25% टॅरिफ लावला होता. तर एकंदरीत आपल्यावरती 50% टॅरिफ झाला होता. आणि त्या 50% नंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की 25% जे आपण रशियाकडनं तेल खरेदी करत होतो त्याच्यावरून आपण 18% टॅरिफ लावत आहोत आपल्या. तर या सगळ्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, त्या 50% थेट 18% आलोय आपण की 25% 18% आलोय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. मात्र एक दृष्टीने महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये संवाद झालेला आहे आणि टॅरिफ जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की भारतामुळे ज्या ऑटोमोबाईल सेक्टर, मेडिसिन या सगळ्या सेक्टरची जो मोठा प्रभाव या टॅरिफचा होणार होता, त्यामुळे काही प्रमाणात बेरोजगारी निर्माण होणार होती, ती कमी होईल. हे भारत सरकारचं यश आहे, ज्यामुळं संवाद सुरू झालाय. आणि दुसरा एक मुद्दा यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा आहे की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून फ्री ट्रेडच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. त्याच्यामध्ये व्यापारी जो करार आहे त्याच्यावरती सहमती झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प सांगत आहेत. त्यामुळं एक प्रकारे भारतासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. आणि भारतातील जे व्यापारी आहेत, जे मेड इन इंडिया प्रोडक्ट तयार केलेले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे, तर जागतिक बाजारपेठेमध्ये अमेरिकेची बाजारपेठ ही सगळ्यात महत्वाची. भले आपण अलीकडच्या काळामध्ये अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले, त्याचा आता आपण पाहिलं असेल युरोपियन युनियन सोबत आपण एक मुक्त व्यापार करार केलेला आहे. मात्र या सगळ्यांमध्ये अमेरिकेसोबत आपल्याला असलेला व्यापार हा सरप्लस आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प असे म्हणतात की 500 अब्ज डॉलरची अतिरिक्त खरेदी, ज्यामध्ये अमेरिकेची इतर कृषी असो, इतर प्रॉडक्ट असो, खास करून
तेच आपण अमेरिकेकडनं खरेदी करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. बरं, शिवाजी, त्यामुळे या तुमचा मुद्दा संदर्भामध्ये लक्षात आला. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.